ठीक आहे. संभाजीनगरवरून आलेले भाविक आहेत, जुने भाविक आहेत. किती वर्ष झालं व्यसनमुक्त झालेला आहे? 2 वर्ष 3 महिने झालेले आहेत व्यसनमुक्त होऊन आपल्याच मठामध्ये. आणि त्यांनी किती भाविक तुम्ही व्यसनमुक्त केले? तुमची लाईन चालू झाली तर किती लोक व्यसनमुक्त झाले? 50, 100, 100-125 लोक व्यसनमुक्त झाले. मग आता 100-125 लोक इथून येऊन गेलेले आहेत, ते आता पूर्ण व्यसनमुक्त आहेत का? हा, काय परत आले काय प्यायला? हा, ठीक आहे, असू द्या. पण त्यांचे संसार वगैरे कसे चाललेत? ठीक आहे. मग तुमचा काय अनुभव जरा सांगता का भाविकांना? इथं याच्या अगोदर काय अवस्था होती ते सांगा. श्री स्वामी समर्थ भाऊ सर्वांना टाळ्या वाजवा. लय मोठे महाराज मला बोलायची संधी दिली, द्यावीच लागते. धन्यवाद यांचा. आणि माझा अनुभव सांगतो मी आता. मी काही जास्त बोलत नाही, तर बोलत ठेवू नये मला. हो, तर माझा अनुभव असा आहे, मला समजा 2 वर्ष 3 महिने झाले, 3-4 महिने झाले समजा. तर अगोदर मी दारू पित होतो. तर मी दारू असं पित होतो, 20 मिनिटाला 90 मध्ये, 20 मिनिटाला देशी दारूची 90 लागत होती मला. जर दारू नाही पिली तर मला माहिती काय, पण तेच धरतात नव्हतं हातामध्ये. म्हणजे असं व्यस्त जे झालं. आणि माझे बरेच प्रयत्न केले गेले आपल्या नातेवाईकडून सनी, इकडे जाय की तिकडे जाय की. आणि मग हे छपा म्हणजे मला नाही लागला, आपल्या दोस्ताला आणलं होतं गाडी करून स्पेशल. मग स्पेशल दोस्ताला आणलं होतं, त्याला एकट्याला आणण्यासाठी गाडी केली घरच्यांनी. मग त्यांनी काय केलं, मी एक आणि माझा चुलता एक आणि पुन्हा एक जण होता, आम्हाला तिघांना सुट्टी करून घेतली त्यांनी. आणि मग म्हणलं आमचा एक दिवस निघाल बघ फिरता आम्हाला काय माहिती का दारू सुट्टी. आम्हाला असं एक मनामध्ये एक निश्चय होता की दारू कुठं सुटतच नाही दारू पूर्ण महाराष्ट्रामध्ये. कारण मी राहिलो, आल्यानंतर एक इलाकाचा असं आहे हे झालं म्हणजे मला झालं बघ. आणि मग नंतर इथं सर्व कार्यक्रम आम्ही व्यवस्थित केला. आम्ही फार घाबरलो पहिले वेळेस, कारण ते सगळं मला नवीनच वाटलं. ते सर्व मग व्यवस्थित सर्व काम होऊन गेलं. आणि मला या 2 वर्ष अगोदर दारू सोडली त्यासाठी मला कोणी 1 रुपया सुद्धा ओळखत नव्हतं गावामध्ये. मला स्वतः 9 लाख रुपये झाले लोकांनी. 9 लाख केलं म्हणजे माझं उत्पन्न फार कमी. शेतीवाईक माणूस, मी टेलर काम करतो. माझं सर्व धंदा पाणी सगळं बंद व्हायला होतं. आणि दारू पिली 25 वर्ष जवळपास. माझं वय 46 वर्षे. वय जवळपास कोटीनच गेले ते सांगताच येत नाही. हां, 1 कोटी रुपये गेले असं माझे. म्हणजे असे थोडे करता आता इथं व्यसनमुक्ती झाल्यापासून कसं सुधारणा? आता व्यसनमुक्ती झाल्यापासून माझे ते 9 लाख बी कटले व्यवस्थित. माझा एक पोरा इंजिनियर कॉलेजला आहे यवतमाळला, एक दुसरी तयारी करतोय, एक मुलगी आहे. सर्व काही व्यवस्थित चालू आहे. आणि स्वामीची कृपा तर काहीच कमी पडलं नाही. तरी सर्वांना एक विनंती आहे की सर्वांना स्वामीवर भरोसा ठेवूनच नाही, निशंकी काम करा. शंका ठेवायचीच नाही मनामध्ये अजिबात. म्हणजे हे व्यसनमुक्ती केंद्र आहे, हे एकदम बिलकुल व्यवस्थितच आहे. कारण मी स्वतः चौकडून दारू सोडून म्हणजे लय प्रयत्न झाले माझा, पण इथे बिलकुल मला इच्छाच नाही झाली. पहिला मध्ये आलं की नंतर इच्छाच होत नाही. आणि इच्छा झाली बी तर 10-5% झाली बी तर आपण कंट्रोल करणं आपलं ते कर्तव्य. कारण मी देव काही तुमच्या हातातून गिलास वाढणार नाही, त्यासाठी इच्छा नाही. आणि काय गावायचं एवढं बोलवून मी माझी 2 शब्द सांगतो. धन्यवाद. बघा, थांबा जरा 2 मिनिटं. आलेल्या भाविकांचं मनोगत आपण आम्ही सर्वांनी ऐकलं की त्यांनी सांगितलं की जे दारूवारी पैसे गेले त्याचा अंक सांगता येणार नाही. आवाज बरोबर आहे ना? आणि इथं आल्यापासून त्यांचे ते काय कर्ज होतं ते सुद्धा फिटलं. आणि एक मुलगा इंजिनियर झाला, बरोबर आहे ना? शिक्षण चालू आहे. मुलगी आता सध्या 8वीला टेलर काम करतात. आणि यांच्या येण्यामुळं जवळजवळ 150 लोक व्यसनमुक्त झालेले. त्यापैकी 4 लोक परत प्यायला लागले. पण जवळजवळ 90% रिझल्ट आलेला आहे. यांच्या या येण्या जाण्यामुळे, त्याने अनेक भाविक आणल्यामुळं त्यांच्या टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. आणि स्वामींना मी आता विनंती करतो की स्वामीराया अजून यांच्याकडून अनेक भाविक त्यांच्या परिसरातली, त्यांच्या जिल्ह्यातली, त्यांच्या तालुक्यातील लोक येऊ द्या आणि दुःखी झालेला संसार सुखी होऊ द्या, एवढंच मागणं या भाविकांना मी स्वामींच्या वतीनं देतो. आणि त्यांची सेवा मी घेतो, त्यांना मी आता रजा देतो. ठीक आहे. स्वामी समर्थ. बघा,
गेल्या गुरुवारीच भंगारवाल्यानं मला पुढा दिला, महाराज तुमच्यामुळे म्हणला मी 3 वर्षात 12 लाखाचा बंगला बांधला. मी नाही, हे कुणी केलं? स्वामींनी. तो पुढा मी प्रवचनाच्या हॉलमध्येच वाटून दिला. आम्हाला तुम्ही सुखी झालेला आवडतं.